हाय हॅलो नमस्कार, मी निर्मला. माझ्या स्पाइस अँड स्पार्क या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत 3 किलोचा फ्राईड राईस. तर त्यासाठी मी सुरुवातीला तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. तर फ्राईड राईस बनवण्यासाठी आम्ही बिर्याणीला जो तांदूळ लॉंग ग्रेन वापरतो बासमतीचा तोच वापरलेला आहे. तांदूळ 3-4 वेळा स्वच्छ धुवून आता त्याच्यामध्ये पाणी घालून तो साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवलेला आहे. आता इकडं मी गॅसवर भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि मी सर्व भाज्या गाजर, शिमला मिर्च, बीन्स, पत्तागोबी व वाटाणे सर्व धुवून स्वच्छ ठेवलेलं आहे. तांदूळ ही भिजलेला आहे. आता आपण तांदळातलं पाणी काढून त्याला नितळत ठेवत आहोत. हे पाणी पूर्ण निथळून द्यायचं व आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्येकी अर्धा किलो घेतलेल्या आहेत. इकडे पाण्याला उकळी आली आहे. पाणी उकळून घेऊन त्याच्यामध्ये मीठ, तूप थोडंसं व लिंबू पिळून घेणार आहे, जेणेकरून भात मोकळा होईल व पांढरा शुभ्र होईल. आता मी उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत. आम्हाला 2 ठिकाणी भात शिजवावा लागला. आता भाज्या कापून घ्यायच्या आहेत. त्यासाठी गाजर पील करून त्याचे छोटे छोटे तुकडे, बीन्स कापून घेतले, तसेच शिमला मिर्च, कॅबेज ह्या सर्व भाज्या कापून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्या भाज्यांबरोबर कांदाही बारीक छोटा कापून घ्यायचा आहे. लसूण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. आता इकडं भात पूर्ण 70 ते 80% तयार झालेला आहे शिजून. तो पाणी काढून निथळून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, भात जास्त शिजत नाही व भाताचे असे तुकडे तुकडे होत नाहीत. भाताचे शीताखंड राहतात. आता ह्या भात थंड करत ठेवलेला आहे. भाज्या खूप होत्या त्यामुळे आम्ही खाली बसूनच सर्व भाज्या कापून घेतल्या. भात पूर्ण थंड झाल्यानंतर मोकळा होतो. आता आपण पातेल्यात तेल ओतून घेऊन ते तेल तापलं की त्याच्यामध्ये कांदा घालून चांगला परतणार आहोत. थोडा कांदा चांगला ब्राऊन झाला नंतर मग त्याच्यामध्ये चांगला लसूण बारीक कापून घातलेला आहे. तोही चांगला परतून झाल्यावर थोडं त्याच्यामध्ये गाजर कापलेलं, त्याच्यानंतर बीन्स आणि मग वाटाणे टाकायचे. मग ह्या थोड्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. ह्या भाज्या थोड्या कडक असल्यामुळे सुरुवातीला ह्या 3च भाज्या टाकून चांगल्या परतून घ्यायच्या. त्यामुळे त्या थोड्या मऊ झाल्या नंतर त्याच्यामध्ये आपण शिमला मिर्च कापलेली व पत्तागोबी टाकून कापलेला चांगलं परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये मीठ, भाज्यांना जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ घालायचं, कारण आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालणार आहोत. ती मिक्स केल्यानंतर मी थोडा रेड चिली सॉस ही घातलेला आहे. तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घालू शकता, जसा तुम्हाला तिखट पाहिजे तसा. ह्या भाज्या पूर्ण झाल्यानंतर अर्धा भाज्या आम्ही बाजूला काढून ठेवल्या, कारण एका पातेल्यात सगळं भात होत नव्हता. दोन्ही ठिकाणी अर्धा करून भात करायचा होता. मग त्याची भाज्या पूर्ण झाल्यानंतर शिजवून त्याच्यामध्ये तांदूळ घालून हलवून घेतलं. त्याच्यावरती नंतर आम्ही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सोया सॉस घातलेला आहे. सोया सॉस घातल्यानंतर हलक्या हातानं हलवून घ्यायचं. त्यामुळं आपल्या भाताचे शीत तुटत नाही, तो भात मोकळा होतो. आता तुम्हाला जर अजून मीठ किंवा दुसरा कुठला सॉस घालायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता हा तयार आहे आपला फ्राईड राईस. शेवटी मी कांद्याची पात व कोथिंबीर घालून गार्निश केलेला आहे. हा भात अतिशय पटकन व सर्व लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडतो. चवीलाही खूप सुंदर लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक